हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. हा व्लॉग मी शनिवारचा तुमच्याशी शेअर करते. तर शनिवारच्या संध्याकाळी जवळपास 6:30 वाजता निलयचं प्लास्टर काढलं. त्याला आम्ही दोघंजण दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर लगेचच मिस्टर गावी जाणार होते, माझे मिस्टर. तर त्यासाठी मी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. बॅग त्यांनी आधीच भरून ठेवली होती, पण काही साहित्य त्यांनी पुन्हा बाहेरून आणलं होतं, तर ते ठेवायचं बाकी होतं. तर साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्या बिया असतात, सीड्स असतात, जसं की सूर्यफूल, त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया, जवस, आणखीन खजूर वगैरे हे असं सगळं ते घेऊन जात होते गावी. कारण की गावी माझ्या सासूबाई पण आहेत आणि हे जेव्हा घेऊन जातात ना, तर तेव्हा आवर्जून आमच्या आईंना देखील खाऊ घालतात. आणि तसं बघायला गेलं ना, तर आपल्या आहारामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया असणं खूप गरजेचं आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बिया तर आणल्या होत्या. सोबतच निलयला जे कॅल्शियमचं औषध 3 महिने घ्यायला सांगितलेलं होतं, तर त्यांनी ती औषधं देखील मला आणून दिली आणि आईंसाठी देखील काही औषधं ते गावी घेऊन चाललेले आहेत. तर गावी जायचं म्हटलं ना, तर थोडीफार अशी औषधं, त्याच्यानंतर काही थोड्याफार वस्तू म्हणजे घेऊन जातात हे. आणि गावावरून येत असताना देखील आई तितकंच भरभरून देखील देतात. तर ही सगळी बॅग मी आवरली आणि मध्येच दरवाजा वाजला. तर म्हटलं आता कोण आलंय म्हणून मी उठले. तर दूधवाला आला होता आणि दूध घेतलं निलयने. तोपर्यंत यांचं चाललेलं की हे भरलं का? ते भरलं का? तर ही सगळी घाई चालली होती. तर आता म्हटलं की आता ह्यांचं जसं-जसं बसचा वेळ जवळ येईल, तसं-तसं ह्यांची आता घाई वाढत जाईल. म्हणून मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचं आवरून घ्या, तोपर्यंत मी ही बॅग भरून घेते. तर यावेळेस ना जवळपास हे ना आठवड्याभरापासून रेल्वेचं रिझर्व्हेशन करत होते गावी जाण्यासाठी. पण यावेळेस रेल्वेचं रिझर्व्हेशन पूर्णपणे फुल होतं. म्हणजे रिझर्व्हेशन होतच नव्हतं. वेटिंगवर होतं आणि ते देखील कन्फर्म होत नव्हतं. शेवटी मग वैतागून ना त्यांनी बसचं म्हणजे ट्रॅव्हल्सचं रिझर्व्हेशन केलं, बुक केली ट्रॅव्हल आणि मग आता त्या ट्रॅव्हलमधून आता हे प्रवास करणार आहेत. तर आता जवळपास ना 8:15 होत आलेले आहेत रात्रीचे. जेवण वगैरे झालं आणि जवळपास 8:45ला बस होती त्यांची. तर आम्ही नंतर जेवणार होतो. निलयला यांच्याबरोबर बसवलं जेवायला आणि आता हे चाललेले आहेत. जेवण वगैरे करून त्यांची सगळी तयारी करून निघायला लागलेले आहेत. आणि हे मला म्हणाले होते, "चार्जर बॅगेत टाक" आणि मी पूर्णपणे विसरून गेले होते. आणि जर हे चार्जर घरी राहिलं असतं ना, तर खूप मला म्हणजे अ, ऐकावं लागलं असतं, की "तुला इतकं सांगितलेलं म्हणजे तुला समजलं नाही का? आता चार्जिंग कशाने करायची?" नशीब निलयने ना लक्षात आणलं, की "पप्पा चार्जर तुम्ही नाही घेतला." तर निलय आता तो चार्जर बॅगेत टाकतोय. भावेशचा आमचा अभ्यास चाललेला आहे, कारण की भावेशच्या एक्झाम्स वगैरे सुरू आहेत. त्याच्यामुळे तो येऊन जाऊन सतत बघतोय पप्पा म्हणजे निघाले तर लक्ष आहे त्याचं देखील. आता हे निघाले सगळे, आम्ही त्यांना सगळ्यांनी बाय वगैरे केलं आणि आता हे डायरेक्ट सकाळी पोहोचतील कोल्हापूरला. तर जात असताना खूप सारं म्हणजे विचारत होते, की निलयला काय आणायचं वगैरे. तर आता त्यांना म्हटलं, की "आता व्यवस्थित जा, नंतर आपण बोलूया" म्हणून. मग ते गेले आणि मग मी नंतर लगेचच दार वगैरे लावून घेतलं. तरी शनिवारच्या रात्रीचं होतं, तर इतकं सगळं मी तुमच्याशी शेअर केलंय आणि नंतर डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारचं तुमच्याशी शेअर करते, म्हणजेच कालचं. तर सकाळी निवांत उठले होते, कारण की आता हे पण नव्हते, त्याच्यामुळे जास्त काही स्वयंपाक वगैरे असं काही जास्त करायचं नव्हतं. आणि म्हणून मग मी इथे अंघोळ वगैरे करून, झाडलोट करून लगेचच इथे नाश्त्याची तयारी करायला लागलेली आहे. तर नाश्त्यामध्ये आज बनवते पोहे, कारण की पोहे भरपूर दिवस झालं होतं बनवले नव्हते. तर म्हटलं की चला दोघा-तिघांसाठी पोहे बनवून घेऊया. पोहे फोडणीला घातले, तोपर्यंत इकडे म्हटलं की चला दिवाबत्ती करून घेऊया. तोपर्यंत पोहे मस्तपैकी गरमागरम तयार होतील. तर या आठवड्यामध्ये ना खूप वाईट अशा गोष्टी कानावर माझ्या पडलेल्या आहेत, म्हणजे आमच्याच घरातल्यांच्या. आणि म्हणजे खूप असं ना मन खूप अस्वस्थ होतंय. असं वाटतं की म्हणजे आपल्याला जर काही करता आलं असतं, तर नक्कीच आपण काहीतरी करू शकलो असतो आणि मी नक्कीच तसा करण्याचा प्रयत्न करेन. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते देखील मला तुम्हाला म्हणजे सांगावसं वाटतंय. कारण की ना मन असं खूप उदास होतंय, कुठेतरी हरवल्यासारखं होतंय, माहिती नाही असं का होतंय. पण ह्या घडामोडी ना या महिन्याभरामध्ये खूपच घडलेल्या आहेत. एक तर म्हणजे ना माझ्या मावशीचा जो मुलगा होता मोठा तो वारला. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या भावाला हार्ट अटॅक आला होता हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्यांदा त्रास झाला. तर त्याला आता पुन्हा याच किंवा पुढच्या आठवड्यामध्ये अँजिओप्लास्टीसाठी बोलवणार आहेत. आणि हे सगळं होतंय ना होतंय, तोच त्याची बायको म्हणजे माझी मोठी वहिनी तिला देखील असे काहीतरी लक्षणं दिसलेले आहेत, की जे
म्हणजे कॅन्सरग्रस्त असल्याचे डॉक्टरांना जाणवत आहे. तर त्याच्यामुळे ते देखील टेन्शन आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये ना करता-धरता हा माझा मोठा भाऊ आणि माझी मोठी वहिनीच आहे आई-वडिलांच्या जागी आणि त्यांच्या बाबतीमध्ये हे असं काहीतरी ऐकायला मिळालं ना, तर म्हणून मला खूप असं म्हणजे धक्का तर बसलेलाच आहे आणि वाईट देखील तितकंच वाटतंय. जर मला नक्कीच काही त्यांच्यासाठी करायला जमलं ना, तर नक्कीच माझा तसा प्रयत्न असेल. आता हे सगळं मी तुमच्याशी का सांगते? कारण की खरंच सांगते खूप अस्वस्थ आणि खूप मन उदास होत आहे. तर हा ना मी Mishoवरून ड्रेस मागवला होता आणि याची किंमत जास्त काही नाहीये. आपल्या बजेटमध्ये आहे. Mishoवरच शक्यतो जर तुम्हाला ड्रेस वगैरे घ्यायचे असतील ना, तर शक्यतो 4+ स्टारवरचेच ड्रेस खरेदी करत चला. आणि हा असा दुसरा ड्रेस आहे जो Mishoवरून मला चांगला लागलेला आहे. जो 14 एप्रिलला मी जो ऑरेंज कलरचा ड्रेस घेतला होता, तो एक मस्त लागला मला तो ड्रेस. त्याची रेटिंग देखील 4.3 होती आणि या ड्रेसची रेटिंग 4.2 आहे. तो ऑरेंज कलरचा जो मी ड्रेस घेतलेला तो साधारणपणे 1200च्या आसपास होता आणि हा जो ड्रेस आहे मिक्स कॉटन आहे आणि हा ड्रेस मी Mishoवरून साधारणपणे 450 463च्या आसपास काहीतरी मी मागवला. जर तुम्हाला हवा असेल तर मी याची लिंक नक्कीच देईल आणि इतका उन्हाळ्यामध्ये ना कॉटनचे लूज असे कपडे घालावेत आणि मला जसा हवा होता तर तसा ड्रेस मला मिळाला स्काय ब्ल्यूचा. तर मी तुम्हाला घालून दाखवलेला आहे. आता हा ड्रेस घातला होता त्याच्यामुळे मी काही चेंज केला नाही. कारण की रविवार असल्यामुळे म्हटलं की चला आज काहीतरी आणूया. तर मी फिश आणायला गेले. तर बिल्डिंगच्या बाहेरच एक जी मच्छीवाली असते तिच्याकडे गेले आणि आज काय घ्यावं म्हणून विचार करत होते. तर तिथे माझ्या मुलाच्या आवडीची आणि माझ्या आवडीची वाम होती म्हणजे वाम मच्छी. तर ती मी घेतली आणि नंतर लगेचच घरी येऊन आता स्वयंपाकाला मी सुरुवात करते. तसं तर आज माझी इच्छा होती कोळंबी घ्यायची. मुलाला मी फोन देखील केला, की "काय रे कोळंबी आणली तर मग कोळंबी मसाला किंवा कोळंबी बिर्याणी करू का?" म्हणून. पण त्याचं असं म्हणणं होतं, की "नको मम्मी कोळंबी बिर्याणीला इतकी काही मला टेस्ट आवडत नाही. तर तू दुसरी मच्छी घेऊन ये." तर त्याला वाम म्हटलं तर तो म्हटला, की "वाम घेऊन ये" म्हणून. तर मग वामच आणली कारण की वाम मस्तपैकी आलं लसणामध्ये खूप चवदार बनते आणि दुसरी गोष्ट रस्सा जरी केला ना, तर मस्तपैकी वाफळलेल्या भाताबरोबर वामचा रस्सा मस्त लागतो. इतकं गरम होत होतं आणि मी जवळपास ना 12 वाजता बाहेर पडलेले. घरी येता-येता मला 12:30 झाले. पाणी वगैरे पिलं आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. कारण की ना म्हणजे आता जेवणाचा वेळ देखील जवळ येत चाललेला. तसा मुलांनी नाश्ता केलेला, पण तरी देखील ना एक वेळ निघून गेल्यानंतर ते सगळं करावंसं वाटत नाही स्वयंपाक वगैरे. तरी ते पटापट मी 2 ते 3 भाकरी करून घेतल्या आणि भाकरी ना अशा मस्तपैकी टम्म फुगत होत्या. पीठ थोडंसं ना साधारणपणे 10 ते 15 दिवसाचं पीठ आहे, तरी देखील भाकरी अशा मस्त बनतायत. बऱ्याचदा असं होतं, की पीठ खूप जुनं असलं ना, की भाकरी व्यवस्थित बनत नाही. मग ते गरम पाण्यामध्ये पीठ मळावं लागतं. पण मी थंड पाण्यामध्येच पीठ मळलं होतं, तरी देखील भाकरी इतक्या मस्तपैकी छान झाल्या. भाकरी झाल्यानंतर लगेचच मी वाटण वगैरे करून घेते मच्छीचं. तर कांदा, खोबरं, लसूण, आलं हे सगळं वाटणामध्ये मी घालणार आहे, टोमॅटो वगैरे आणि छान असं वाटण करून वाम मच्छीचा रस्सा बनवून घेणार आहे. मसाला एकीकडे भाजतोय तोपर्यंत मला ना म्हणजे बाकीचं दुसरं देखील म्हणजे लसूण वगैरे निवडून घ्यायचं आहे. कारण की लसूण वगैरे मी काही निवडलेलाच नव्हता आणि मग म्हटलं की आता आयत्या वेळेला लसूण कसा निवडायचा? म्हणून मग म्हटलं की एकदा हा मसाला भाजायला टाकते आणि लागलीच बाजूला भरपूर सारा लसूण निवडून घेते. कारण की वाम मच्छी मला सुकी बनवायची होती आलं लसणामध्ये आणि म्हणून मग भरपूर सारा लसूण आणि अद्रक ज्याला आलं आपण म्हणतो ते जे ठेचून घेतलं छान असं खलबत्त्यामध्ये आणि इथे तेलामध्ये फ्राय करायला घातलेलं आहे. छान असं ना गुलाबी होईपर्यंत हे परतून घ्यायचं तरच ना मस्त चव येते. तर आलं लसणामध्ये ना वाम मच्छी म्हणा किंवा मग सुरमई किंवा मग आपला कोणता मासा? कुपा मासा. तर तो देखील खूप छान बनतो बरं का आलं लसणामध्ये. छान असं परतून घेतल्यानंतर ना यामध्ये लगेचच मी जी धुवून घेतलेली वाम मच्छी होती ती घालणार आहे आणि त्यामध्ये हळद, तिखट, मीठ सगळं घालून वाफेवरच ही मच्छी शिजवणार आहे. तर एकदा ना तुम्ही असं नक्की करून बघा सुकी मच्छी आलं लसणामध्ये आणि आपला घरगुती मसाला. वाटण वगैरे काही घालायचं नाही. कांदा, टोमॅटो नाही घालायचं याच्यामध्ये आणि नुसतं आलं लसणामध्ये एकदा करून बघा. इतकी जबरदस्त टेस्ट बनते ना म्हणजे अगदी तुम्ही चाटून पुसून खाल इतकी जबरदस्त टेस्ट बनते. तर आता ही ना आमच्या दोघांना जेवढी लागते तेवढी मी त्याच्यामध्ये घालून घेतली आणि बाकीची जी आहे ती मी रस्स्यामध्ये वगैरे वापरणार आहे.
यांना मी कालच म्हटलं होतं काही मच्छी वगैरे असेल तर आणा, आपण म्हणजे मच्छी आणून मस्तपैकी तुम्हाला बनवून देते म्हणून. पण मग ते म्हणत होते की नको, खूप गरमी वाढलेली आहे आणि आता मला नॉन-व्हेज वगैरे काहीच नको म्हणून. मग आता त्यांच्यासाठी फक्त साधंच बनवायचं होतं. सो मी त्यांना साधंच वगैरे बनवून दिलं. काही नॉन-व्हेज वगैरे काही नाही. शनिवारी आणलेलं आम्ही. मग आता रविवारी म्हटलं मुलांसाठी थोडंफार फिश तरी आणूया, कारण की चिकन, मटण खाण्याची अजिबातच इच्छा नव्हती. आणि नॉन-व्हेजमध्ये ना सगळ्यात जर म्हणजे खावंसं असं वाटत असेल ना, तर मच्छी खावी, मासे. कारण की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम भरपूर असतं, जे आपल्या म्हणजे शरीरासाठी चिकन, मटणपेक्षा चांगलं असतं. तर मच्छी नेहमीच खावी, मासे वगैरे. स्वयंपाक वगैरे झाला आणि गॅसवरनं भाकरी करून भरपूर गॅस असा पिठाने माखलेला होता. तर पटापट मी त्याला स्वच्छ करून घेतलं आणि आता ही भांडी वगैरे जी आहे ना, आता हातासरशी पटापट स्वच्छ करून घेते. उन्हाळा इतका कडक सुरू झालेला आहे ना, गरमीमध्ये आणि किचनमध्ये येऊन स्वयंपाक वगैरे करणं ना, खरंच नाकी नऊ येतात. पण आता स्वयंपाक तर केलाच पाहिजे. सगळी भांडी वगैरे घासून घेतली, कारण की मग ती एकदा तशी सिंकमध्ये पडून राहिली ना, भरपूर असा पसारा जाणवतो आणि ती नंतर आपल्याला साफ करावी लागतात आणि कंटाळा तो ढिगारा बघून आणखीन येतो. तर पटापट सगळं आवरून वगैरे घेतलं आणि आता ही जी भांडी आहेत ना, वरती निथळत ठेवून देते. म्हणजे त्याचं जे पण काही पाणी असेल ना, ते सिंकमध्ये पडून जाईल आणि भांडी देखील छान अशी कोरडी होतील. आता स्वयंपाक वगैरे सगळं झाला होता, तर आज आणखीन एक काम होतं, पण मला आता बाहेर वगैरे जायला जमणार नाही, कारण की एवढे दिवस मुलांचे पप्पा होते, तर बाहेरची कामं सगळी तेच करत होते. तर मला छान असा म्हणजे 2-3 आठवडे आराम मिळाला. पण आता आता हे पुन्हा गावी गेल्यानंतर म्हटल्यानंतर आता बाहेरची जी पण काही कामं असतील ती मलाच करावी लागतील. पण असो, संध्याकाळी मला आणखीन वेळ आहे, तर त्यावेळेस मी ती कामं करून घेईल. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.